नमस्कार मित्रांनो. सिटाल सिरपचा जो आपण शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे त्याला 2,00,000+ व्ह्यूज गेलेत. त्यासाठी थँक्यू. काही जणांनी असे कमेंट केलेत की या सिरपनं त्यांना पाहिजे असा फरक पडलेला नाही. परंतु अशा कंडिशनमध्ये ॲक्च्युली काय होत असतं, जर सुरुवातीला जर तुम्ही हे सिरप घेतलं, लघवीला जळजळ होते, दाग होतोय, पेन होत आहेत, तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल. परंतु कमेंटमध्ये जसे बघितलं की काहींचं म्हणणं आहे की 2 महिने 3 महिने देखील आमचा त्रास कमी होत नाही. तर अशा वेळी UTI युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन चेक करून घेणं, यासाठी युरिन टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. तर युरिनरी इन्फेक्शन काय आहे, तर युरिनरी सिस्टीममध्ये किडनी, युरेथ्रा किंवा ब्लॅडर कुठेही बॅक्टेरियल इन्फेक्शन असते. त्यामुळे लघवीला जळजळ, वारंवार लघवीला जावे लागणं, लघवीच्या ठिकाणी किंवा ओटीपोटी दाह होणे, दुर्गंधयुक्त गडूळ लघवी, लालसर किंवा कधीकधी पेशंट बोलतात की रक्तासारखी लघवी होते. त्यालाच बोलीभाषेत आपण उन्हाळे लागणे असे देखील म्हणतात. असे असेल तर आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्याने ओरली अँटीबायोटिक्स ॲड करणं गरजेचं आहे. जसं की नॉरफ्लॉक्स 400, सिप्रोफ्लॉक्सेसिन, लिओफ्लॉक्सेसिन किंवा नायट्रोबॅक्ट 100 यासारखे अँटीबायोटिक्स आपले डॉक्टर आपल्याला सल्ला देतील त्यानुसार घेणं गरजेचं आहे. सिटल सिरप किंवा सिटल UTI सिरप यासोबत हे अँटीबायोटिक्स घेतली तर हा त्रास कमी होईल. पण जेव्हा आपण युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन बघतो त्यामध्ये जे पसेल्स मेन्शन केलेले असतात, तर या पसेल्स काय आहेत? पसेल्स किंवा पेशी किंवा यालाच पायुरिया असं म्हणतात. तर या मृत पांढऱ्या पेशी असतात, डेड व्हाईट ब्लड सेल्स, ज्या की युरिनरी ट्रॅक सिस्टीममध्ये लढा देत असतात. युरिनरी ट्रॅक सिस्टीममध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी करण्यासाठी लढा देत असतात. तर ह्या डेड WBC आपल्याला युरिन सॅम्पलमध्ये आढळतात. त्यावरून आपल्याला किती प्रमाणात इन्फेक्शन आहे हे समजतं. तर याचं नॉर्मल रेंज 0 to 5 आहे. 0पासून 5पर्यंत असेल तर सिटाल सिरप किंवा सिटाल UTI सिरपवर कंट्रोल होतं. परंतु काही कंडिशनमध्ये जसे की आधी लक्षणे सांगितलेत त्याप्रमाणात जास्त प्रमाणात लक्षणं असतील तर ओरली अँटीबायोटिक्स ॲड करणं गरजेचं आहे. काही पेशंटमध्ये या पसेल 25 ते 30, 35, 40 किंवा 45, 50 इतक्या देखील असतात. तर अशा वेळेस या ओरली अँटीबायोटिक्ससोबतच IV थ्रू इंजेक्शन अमिकासिन 5 दिवसासाठी फिजिशियन सुरू करतात. तर सिटाल सिरप, अँटीबायोटिक्स किंवा IV इंजेक्शन अँटीबायोटिक्स यांचं कॉम्बिनेशन केल्यानंतर पेशंटची तक्रार पूर्णपणे कमी होते. परंतु एक विनंती आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये माहिती ही जनरल नॉलेजसाठी दिलेली आहे. तुम्ही परस्पर अँटीबायोटिक्स किंवा इंजेक्शन घेण्याचा प्रयत्न करू नका. जी काही ट्रीटमेंट आहे ती तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी, इतकीच विनंती आहे.